यापूर्वीच माझा आरोप होता. म्हणजे रोज सकाळी उठून सत्तेसाठी एकमेकांचा मुका घ्यायचा आणि मात्र दोन हिंदुत्ववादी म्हणून एकत्र यायचा आणि तिसऱ्यांनी निवडणूक मात्र वेगळी लढायची अजित पवारांना. त्यामुळे जिल्ह्यामध्ये या सगळ्या प्रकरणासाठी अशा सावकारांसाठी एक एक टीम स्पेशल नेमावी, SIT सारखी किंवा SIT नेमावी आणि त्या जिल्ह्यामध्ये किंवा विदर्भावर, मराठवाड्यात 5-10 SITच्या टीम नेमून चौकशी होण्याची आवश्यकता नाही. मीच त्याला त्या लॉस मध्ये होता, कॉल सेंटर मध्ये त्याला फसवून नेला गेला होता आणि त्याला मारहाण झाली, पासपोर्ट जप्त केला गेला होता आणि तो जिवंत येऊ शकला नसता. कारण भारतातील अनेक लोकांना त्या नोकरीच्या नावाखाली लॉसला घेऊन जातात. चीन जवळ एक छोटासा देश आहे आणि त्याच्यानंतर त्याचा मला फोन आला. मी सर्व माझी हे लावून आणि मी मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री सगळ्यांना सांगून त्याला तिथून मी सोडून आणलं आणि मला नंतर सगळी परिस्थिती त्याची माहीत झाली की त्यांनी किडनी का विकली. मी स्वतः पोलीस अधीक्षक चंद्रपूरला सर्वप्रथम फोन करून या संदर्भात सर्व काही चौकशी करण्यासाठी एक नाही 5 वेळा पोलीस अधीक्षकांना फोन केला. पोलीस अधीक्षकांनी टीम पाठवली आणि माझ्या सूचनेनुसारच ही सर्व कारवाई सुरू झालेली आहे आणि अनेक तरुण यामध्ये आता आहेत आणि अनेक तरुणांची किंवा झाली आणि यामध्ये SIT स्थापन झाली. सत्य पुढे आलं पाहिजे. हे फार मोठं नेटवर्क आहे सावकारांचं आणि शेतकऱ्यांना पूर्ण जमीन हडपून त्यांना व्याजाने पैसे देऊन त्यांना चक्रव्याज लावून वारंवार म्हणजे या पोरांच्याकडून तर 1 लाख रुपये यांनी कर्ज घेतला आणि त्याला 74 लाख मोजूनही स्वतःची सर्व जमीन विकूनही या तरुण शेतकऱ्यांना सोडलं नाही आणि म्हणून आज नक्कीच यातून जे SIT नेमली त्या SITच्या चौकशीच्या माध्यमातून सत्य बाहेर येईल. पण राज्यामध्ये शेतकऱ्यांना किडनी विकावी लागत आहे. शेतकरी जर किडन्या विकून सावकाराचं कर्ज फेडत असेल तर हे राज्यकर्ते म्हणून या गादीवर जे बसलेत राज्याच्या, हे यांना भूषणावं आहे का? हे खरंच शेतकऱ्यांच्या या व्यथा यांना कळत नाही का? शेतकऱ्यांची ही सगळी परिस्थिती त्यांची किडनी विकेपर्यंत त्यांना कर्जासाठी परावृत्त केलं जातं. मला वाटतं त्याला ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये एकूणच शेतकरी राज्यातील उद्ध्वस्त झालाय आणि महायुती म्हणून हे सरकार महाराष्ट्रात संपूर्ण शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करायलाच लावलाय असा त्याचा अर्थ होईल. पण एक मात्र मी नक्की सांगेल की हे सरकार शेतकरी विरोधी आहे. या सरकारची भूमिका शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याची आहे आणि उद्योगपतींना पाठीशी घालण्याची आहे. या सगळ्या परिस्थितीतून ते दिसते आहे. नाही, मला आता ते मी वाचलेलं आहे की 4-5 पुन्हा लोक शेतकऱ्यांना ते तरुणांना किंवा तिथपर्यंत घेऊन गेले होते आणि ते कोलकात्यावरून ते परत आले अशी माहिती आहे. SIT चौकशीमध्ये पुढे येईलच. पण हे एक मोठं रॅकेट महाराष्ट्रभर आहे आणि सावकार होम डिपार्टमेंट हे निद्रावस्थेमध्ये आहे. कदाचित मी फोन केला नसता पोलीस अधीक्षकांना तर पुढेच हे प्रकरण पुढेच आलं नसतं. त्याचं कोणी ऐकूनच घेत नव्हते. ज्यावेळेस माझ्याकडे रडत आला, मी त्याला सोडून आणल्यानंतर माझ्या घरी 5-6 वेळा आला. मी त्याला आतापर्यंत अनेक वेळा आर्थिक मदत केली कारण तो इतका आत्महत्या करण्यापर्यंत त्याचं कुटुंब प्रवृत्त झालं होतं. आत्महत्या करेपर्यंत त्याची तयारी झाली होती. मी त्याला त्यातून बाहेर काढायचा प्रयत्न केला, वाचवला आणि अनेक वेळा त्याला मदत केली आणि त्याला धीर दिला. अनेकांच्या कर्जामध्ये तो अखंड बुडालेला होता. असे अनेक प्रकरणं समोर येऊ शकतील. खरं तर SIT नेमावी किंवा मग एक स्पेशल टीम मोठ्या एक सिनियर IPS अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नेमून हे राज्यभर असलेले रॅकेट शोधून काढावं आणि कडक कारवाई करावी अशी आमची अपेक्षा आहे. नाही, डॉक्टर असल्याशिवाय होऊ शकत नाही. डॉक्टर असू शकतात, एजंट असू शकतात. आता SITच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकरणाला निकडून काढलं पाहिजे आणि हे कायमचा हे रॅकेट नक्कीच आहे यामध्ये. परंतु जे डॉक्टर असतील, जे एजंट असतील त्यापर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. म्हणून एका SITने हे संपूर्ण राज्यातील नेटवर्क उद्ध्वस्त करता येणार नाही किंवा पकडता येणार नाही. त्यामुळे जिल्ह्यामध्ये या सगळ्या प्रकरणासाठी अशा सावकारांसाठी
एक एक टीम स्पेशल नेमावी, SIT सारखी किंवा SIT नेमावी, आणि त्या जिल्ह्यामध्ये किंवा विदर्भावर, मराठवाड्यात असे 5-10 SITच्या टीम नेमून चौकशी होण्याची आवश्यकता आहे. सगळीकडेच बोगस आणि ओट चोरी आहे. आता तो पाहिलं ना, ते काल माझी म्हणजे केंद्रीय मंत्री, त्याचं स्टेटमेंट तुम्ही पाहिलं नाही? तो म्हणाला, मैं 2700 वोट से हारा था, वहां के DM ने मुझे जिता दिया, नहीं तो मैं हार गया था चुनाव. कोण म्हणाला? केंद्रीय मंत्री माझी बिहारचा. यावरून अंदाज घ्या की कोण कुठे काय चाललंय. हे सर्व जे काही चाललंय ते मतचोरीतून, अधिकाऱ्यावर दबाव टाकून, धमकावून निकाल फिरवले जातात, हारणाऱ्याला जिंकून दिले जातात. मी एकदा 2009 मध्ये मध्य प्रदेश मधील पार्लमेंटसाठी, लोकसभेसाठी मी ऑब्झर्व्हर म्हणून गेलो होतो. जवळपास 15 लोकसभा क्षेत्रामध्ये भीन मोरण्याचा खासदार हा 1,00,000 मतांनी हारला होता. बंदूक घेऊन लोक घुसलेत भाजपचे, आणि त्या खासदाराला जिंकण्यासाठी DM वर गोळी, बंदूक लावून निकाल फिरवून घेतला. ते तिथल्या लोकांनी मला सांगितलं. हे सगळं असंच चाललंय. दादागिरी, गुंडगिरी, धमकी, चोरी, मतचोरी, बोगस मतदार याद्या. मुंबईमध्ये 15,00,000 डुप्लिकेट मत आहे. 3-4 दुबार नावं, तिसऱ्यांदा नावं, चौथ्यांदा नावं, बोगस नावं. हे तर आता स्क्रीनिंग मध्ये 15,00,000 सापडलेत. कदाचित हे जास्तही असू शकतील, पण त्याच्या संदर्भात तक्रार देऊनही निद्रावस्थेमध्ये असलेला निवडणूक आयोग काहीच करायला तयार नाही. उलट सत्ताधाऱ्यांना सपोर्ट कसा होईल हेच त्यांचं चाललेलं आहे. ब्रह्मपुरीमध्ये सुद्धा आमच्या मतदारसंघात बोगस ID मिळाले पोरांना, मोठे त्यामध्ये विद्यार्थ्यांना मिळाले. हे यातून हे लपून राहिलं नाही. बेईमानी करून निवडणुका जिंकायचा एकमेव धंदा आता भारतीय जनता पक्षाने उचललेला आहे. राजेश पवारांनी केलंय तेच बोगस मतदान धर्माबाद नगर परिषदेमध्ये. आता त्यांना हार दिसली की ते कुठल्याही स्तराला जातील. कोणाला जीव घेऊन टाकतील, कोणाला डांबून ठेवतील, कोणाला मारून टाकतील. आता 5-5 हजाराचं पाकिट काल आम्ही पाहिलं घुगुस नगर परिषदेच्या याच्यात. 5,000 रुपयाचं पाकिट एका मतदाराला प्रलोभन देऊन वाटलं जात आहे. एवढे 5,000 रुपये आले कुठून? एवढे पैसे वाटायला कुठून आले एवढे खोके? असं जर होत असेल तर पुढच्या निवडणुका फेअर कशा होतील? आणि असं नालायक निवडणूक आयोग, असं इतकं निद्रावस्थेत असलेलं, कुठलीही त्याचं यंत्र हे नाही, कंट्रोल नाही, कुठली कारवाई नाही, काही त्याच्याकडून काही. हे सगळं बोगसपणा होत असताना कुठे काय ते दिसत नाही. निवडणूक आयोग, फक्त निवडणूक आयोग म्हणजे निवडणुकीच्या तारखा डिक्लेअर करणं झालं निवडणूक आयोगाचं काम. मग तुम्ही काही करा, हे डोळे बंद करून झोपलेल्या अवस्थेत राहतील. अशा पद्धतीनं लोकशाहीमध्ये निवडणूक आयोगाची भूमिका कधी राहिली? कुठे दिसतंय ते? कुठल्या अधिकाऱ्यावर कारवाई करताना दिसतंय निवडणूक आयोग? हे सगळं होत असताना याला जबाबदार धरून म्हणजे संपूर्ण हे आता भारतीय जनता पक्षाची एक बी टीमच म्हणून काम करते आहे. हे आता लपून राहिलेलं नाही. यापूर्वीच माझा आरोप होता, म्हणजे रोज सकाळी उठून सत्तेसाठी एकमेकाचा मुका घ्यायचा आणि मात्र 2 हिंदुत्ववादी म्हणून एकत्र यायचा आणि तिसऱ्याने निवडणूक मात्र वेगळी लढायची अजित पवारांना. याचा स्पष्ट अर्थ आहे की स्ट्रॅटेजी आहे त्यांची. ही स्ट्रॅटेजी आहे महायुती सरकारची की धर्मनिरपेक्ष आहेत किंवा पुरोगामी विचार आहेत, या मतांना, काँग्रेसच्या मतांना छेद देण्याचं काम, त्यांचे मत डिव्हिजन करण्यासाठीच अजित पवारांना त्या महायुतीमध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये समावेश करून घेत नाही आहेत. हे स्पष्ट आहे. पण अजित पवार हे सुद्धा जातीय आणि धर्मांध पक्षाबरोबर बसून हे धर्मनिरपेक्ष कसे हे लोक विचार करतील. काय निवडणूक आहे ना, निवडणूक आहे, निवडणुकीच्या आधी यांचे धंदेच झाले आहेत. या सरकारचे, भारतीय जनता पक्षाच्या सरकारचे धंदे झाले. निवडणुकीच्या अगोदर सरकारी तिजोरीची लूट करून पैसे वाटायचे आणि त्या पैशातून निवडणुका जिंकायच्या, सरकारी पैशातून निवडणुका जिंकायचा नवीन फंडा भारतीय जनता पक्षाने आता तयार केला आहे आणि त्यातून निवडणूक जिंकण्याचं काम सोपं करत आहे. हेच त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या संदर्भात आहे. हे बघा, 2 गोष्टीवर आमचे चंद्रशेखरजी बावनकुळे म्हणत असतील, एक पैसा
दुसरा बोगस मतदान, यावर त्यांना कॉन्फिडन्स असेल. माझ्याकडे जी माहिती आहे, तुम्ही त्र्यंबकेश्वरच्या नगर परिषदेमध्ये आता कुंभमेळा आहे म्हणून ती नगर परिषद ताब्यात घेण्यासाठी एका मताला 50,000 रुपये वाटले. 50,000 रुपये. छोटी नगर परिषद आहे. एका नगर म्हणजे प्रभागामध्ये 700 ते 1200 मतदान आहे. एवढ्या छोट्या नगर परिषदेसाठी ताब्यात मिळवण्यासाठी जर 40 कोटी रुपये खर्च करू शकतील, तर यावरून निवडणुका आम्हाला वाटतं की आम्ही जिंकणार म्हणण्यासाठी आम्ही जिंकलो आहे म्हणून पहिलेच गुलाल उधळा ना निकालाच्या अगोदर. निकालाची वाट कशाला पाहिजे? बेमानी करून जर या जिंकणं आल्या तर त्याला सोपं आहे त्यांना त्यांच्यासाठी, म्हणून ते इतक्या कॉन्फिडन्सनी सांगत आहे. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये जनतेचा रोल काय हे निकालानंतर कळेल. अरे 19 इथे थोडी आहे, तिकडे 19 सुरू आहे आता. आज आता एक 24 तासाचा फरक आहे अमेरिकेत आणि भारतात. त्यामुळे ही तारीख कदाचित इकडे 20 झाली पण तिकडे 19च असेल. त्यामुळे आता आपण पाहिलं तर या 12-18 तासाच्या गॅप मध्ये येईल काय निकाल यायचा तो. आता ते पृथ्वीराज बाबा म्हणाले काहीतरी नक्की त्यामध्ये असेल. काल एका मोठ्या नेत्यांचे हे सगळी सुरुवात जी झाली फाईल उघडण्याची, ती फाईल उघडण्याची सुरुवात झाली काल एक मोठ्या व्यक्तीचे संपूर्ण देशभरामध्ये म्हणजे जगामध्ये ते ओपन झालं. आता एक नंबर कोणाचा लागतो ते पहा, कधी 20 होईल तर 21 होईल, पण नक्की काहीतरी त्यामध्ये आहे ते लोकांच्या पुढे येईल. आणि भारतामध्ये जे काही घडलं ते सुद्धा अमेरिका त्यामध्ये त्यांचे पार्लमेंट काही सोडणार नाही, हे सगळे त्यामध्ये आहे असं म्हटलं जातं. असं आहे 14च्या अगोदर आहे की 15च्या अगोदर आहे, 8चा आहे, यापेक्षा कधी उघड होतं त्याला महत्व आहे. जर हे काही त्या प्रकरणामध्ये तथ्य असेल तर हे दुर्दैव आहे. देशातील कुठल्याही व्यक्ती असो दे राजकारणामधले, त्यामध्ये त्या व्यक्तींचं नाव अशा पद्धतीने येऊन जर एव्हिडन्स असतील, हा एक मोठा भूकंप आहे असं मी मानतो. अमित शहा साहेब म्हणतील ते होणार. यांचे हे पक्ष कुठे आहेत? हे फक्त काय म्हणतात ते सध्या भाजपच्या दावणीला बांधलेले, हे त्यांना घोडेच म्हणू सध्या, आपण दुसरा प्रयोग करणं चुकीचं आहे. बांधलेले घोडेच आहेत ते. त्यामुळं त्यांना कसं न्यायचं ना कुठल्या दिशेनं वळवायचं हे सगळं त्यांच्या हातात आहे. त्यामुळे यांचा वाईस स्वतःचा नाही. आज मुंबईची बैठक आहे, चन्नीताला साहेब आले आहेत, मी पण जाणार होतो. मला एक अत्यंत महत्वाचं काम आहे घरगुती, त्यामुळे मी गेलो नाही त्या बैठकीला. माझं एक वैयक्तिक काम असल्यामुळे माझं सकाळचं तिकीट मी रद्द केलं. आणि मुंबईची बैठक आहे ते यावेळेस चर्चेमध्ये काय नेते लोक ठरवतील, मला त्यावर फार काही बोलण्याची गरज वाटत नाही.